नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. नवरात्र हा उत्सव असतो महिषासूर मर्दिनीचा. हा जागर असतो आदिमातेचा. 9 दिवस मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमधील एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजन किंवा कुमारिका पूजन किंवा कन्यापूजन. नवरात्रात किमान एका कुमारिकेचे पूजन तरी व्हायला हवे. काय आहे कुमारिका पूजनाचे महत्त्व, याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. आपल्या शास्त्रात कुमारिका पूजनाला खूप महत्त्व आहे. नवरात्रात तसेच श्रावणात कुमारिका पूजन केले जाते. 2 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणून पूजेसाठी बोलवतात. नवरात्रात खास करून अष्टमीला आणि नवमीला कन्यापूजन केले जाते. असे मानले जाते की कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन अपूर्ण राहते. 1 कुमारिका पूजनाने ऐश्वर्य, 2 कुमारिका पूजनाने भोग आणि मोक्ष, 3 कुमारिका पूजनाने धर्म, अर्थ आणि काम, 4 कुमारिका पूजनाने राज्यपद, 5 कुमारिका पूजनाने विद्या, 6 कुमारिका पूजनाने 6 प्रकारची सिद्धी, 7 कुमारिका पूजनाने संपदा आणि 9 कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते. नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून यांचा नेहमी सन्मान करावा. त्यात 2 वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले असून तिचे पूजन केले असता दुःख, दारिद्र्य यांचा नाश होतो आणि 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात. तिची पूजा केली असता धर्म, अर्थ आणि कामनापूर्ती होते. धनधान्य वाढून वंशवृद्धी होते. तर 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. तिच्या पूजनाने विद्या, सुख प्राप्त होते. 5 वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात. तिची पूजा केल्यामुळे शत्रूंचा नाश होतो. 6 वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात. तिची पूजा केल्याने ऐश्वर्य प्राप्त होते. 7 वर्षाची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते. तिच्या पूजेमुळे दुःख, दारिद्र्य यांचा नाश होतो. तसेच वादविवादात विजय प्राप्त होतो. 8 वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात. तिचे पूजन केल्यामुळे ऐश्वर्य तसेच साधनेत सफलता मिळते. 9 वर्षाच्या कन्या म्हणजे सुभद्रेचे रूप. तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तर 10 वर्षाच्या कन्येला श्रीमद देवी भागवत महापुराणात रोहिणी म्हटले आहे. तिच्या पूजनाने जटिल आजार देखील बरे होतात आणि आपल्याला सुदृढ आरोग्य मिळतं. कुमारिका पूजन कसे करावे? कुमारिका पूजनासाठी मुलींना आधी सांगून ठेवावे, म्हणजे आयत्या वेळी आपली धावपळ होत नाही. कुमारिकांना आवडेल अशी भेटवस्तू आणावी, म्हणजे त्या खुश होतात. कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर दूध पाणी घालून त्यांचे स्वागत करावे, त्यांची आरती करावी, त्यांना आदराने घरात घेऊन मग त्यांना हळदी कुंकू लावावे. देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावे. त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ असावा. बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एका व्रताप्रमाणेच आहे. या पूजनाद्वारे मातेची सेवा केली जाते. देवी आईची कृपा दृष्टी सदैव आपल्यावर राहावी आणि सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली जाते. कन्यापूजन कधी केले जाते? तर कन्यापूजन अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते. ज्याप्रमाणे दुर्गादेवीच्या 9 रूपांची 9 दिवस पूजा केली जाते, त्याचप्रमाणे नवमीच्या दिवशी 9 मुलींची पूजा करणे उत्तम मानले जाते. या उपासनेने दुर्गामातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी येते. कन्यापूजेच्या वेळी मुलींना फुले देणे शुभ मानले जाते. मुलींना गुलाब, चंपा, मोगरा, झेंडू, जास्वंद कुठलीही फुले आपण देऊ शकतो. मुलींना फळ देऊ शकतो. फळ फक्त आंबट नसावे. कन्यापूजनाच्या वेळी मुलींना खीर किंवा हलवा वगैरे खायला आपण देऊ शकतो. असे केल्याने दुर्गामाता प्रसन्न होते. मुलींना कपडे भेट देण्याचे विशेष महत्त्व आहे. आपल्या यथाशक्तीने आपण कपडे किंवा कोणतीही वस्तू भेट म्हणून देऊ शकतो. मुलींची पूजा करताना मुलींचे वय 2 ते 10 वर्षाच्या दरम्यान असावे आणि त्यांची संख्या 9 असावी. तर मीही अष्टमीच्या दिवशी माझ्या यथाशक्तीप्रमाणे मीही कन्यापूजन केले आहे. 9 कन्यांना घरी बोलवले आहे आणि त्यांची यथाशक्ती पूजा केलेली आहे. त्यांना भेटवस्तू म्हणून मुलींना, माझ्याकडे ज्या मुली आहेत, म्हणजे आमच्या घरातल्या ज्या मुली आहेत, त्यांना मेहंदी खूप आवडते आणि आता नवरात्र सुरू आहे, तर सगळ्यांना मेहंदी काढायला सणासुदीच्या दिवशी आवडते. तर त्यांना मी मेहंदीचे कोन गिफ्ट म्हणून दिलेले आहेत आणि त्यांना चॉकलेट वगैरेसाठी पैसे दिलेले आहेत त्यांच्याकडे. तर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण काहीही देऊ शकतो. गजरे देऊ शकतो, गुलाबाची फुले देऊ शकतो, कपडे हवे असतील तर तुम्ही कपडे पण देऊ शकता.
तुमच्या इच्छेने आणि तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना काहीही देऊ शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्यांना आल्यावर कुठल्याही बाबतीत नाराज करायचं नाही किंवा त्यांना रागवायचं नाही किंवा त्यांना ओरडायचं नाही. आता लहान मुले असतात, ती आल्यावर दंगामस्ती करतातच. तर ह्यांना आपण देवीचं रूप मानून आपण घरात आणतो. तर कितीही मस्ती करू दे, कितीही दंगा करू दे, मस्ती करू दे, त्यांना शांतपणाने समजावूनच सांगा आणि गोड त्यांना काहीतरी खायला द्या. मी घरामध्ये सकाळी भरपूर कामं होती. अष्टमीला आमच्याकडे कुलदेवीची पूजा केली जाते आणि ह्या दिवशी गोडच पदार्थ, चपाती आणि गूळ आणि गव्हाचा पीठ घालून एक प्रकारे आंबील आपण करतो, तशा प्रकारची गोड आंबील आम्ही करतो तूप वगैरे घालून. तर आणि तोही नैवेद्य पहिल्यांदा सवाष्णी ज्या असतात, म्हणजे आपल्या घरातल्या ज्या मुली असतात आपल्या, त्यांना तो पहिल्यांदा नैवेद्य आम्ही प्रसाद त्यांना पहिल्यांदा खाऊ घालतो. तर म्हणजे एक प्रकारे कन्याभोजनच तिथं पण केले जातं. पण वयाची काही मर्यादा नसते तिथे. घरांच्या मुलींचा मान सन्मान केला जातो. घरातल्या मुलींना तेथे देवी आईचं स्वरूप मानून त्यांना तो प्रसाद आम्ही तिथे खाऊ घालतो. तर ती पूजा सकाळी झाली होती. तर त्यामुळे घरामध्ये मी फक्त खीर केली होती संध्याकाळी मुलींना, आणि लहान मुली तेवढ्या काही जेवत नाही. तर त्यामुळे त्यांना गोड काहीतरी आवडतं, तर गोडच काहीतरी बनवूया म्हणून मी खीर बनवली होती. तर सगळ्यात छोटी कन्या ही होती माझ्या घरामध्ये, की तिला खाताही येत नव्हतं, तर तिला मी भरवत होते आणि त्यांच्यासाठी मी मेहंदीचे कोण मागवले होते. पुढच्या वेळी आणखीन आणि काहीतरी चांगलं देईन हा विचार केला आहे. आता गडबडीत सगळं झालेलं होतं कार्यक्रम. तर असं काही मी नियोजन करून ठेवलं नव्हतं. एक दिवस अगोदर जस्ट पोरी यायच्या एक 15-20 मिनटं अगोदरच मी हे मेहंदीचे कोण आणि चुनरी मागून घेतली होती. आणि त्या चुनरीही त्यांना एवढ्या पसंत आल्या, त्या बांधल्यावर त्या खूप खुश झाल्या. तर खूप छान वाटलं मुलींना ह्या चुनरी बांधल्यावर वाटलं की नवदुर्गाच आपल्या घरामध्ये अवतरले आहेत. तर त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला. तर त्या मुलीही मला आशीर्वाद देत होत्या. अशा प्रकारे मी कन्यापूजन केलेलं आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेलं आहे कन्यापूजन. आपण कसं करतो आणि किती करतो यापेक्षा आपण करणं ह्याला महत्त्व आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.